नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, दिनांक 21 नोव्हेंबर रोजी देव दीपावली मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सवारंभ सुरू झालेला आहे आणि दिनांक 26 नोव्हेंबर रोजी म्हणजे बुधवार रोजी चंपाषष्ठी आहे. आता दिनांक 21 नोव्हेंबर तर दिनांक 26 नोव्हेंबर हे जे 6 दिवस असतात ना, तर हे 6 दिवस आपल्या कुलदैवताच्या मान सन्मानाचे असतात. आणि हा जो काही 6वा दिवस असतो तर हा 6वा दिवस चंपाषष्ठीचा असतो आणि या चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदैवताचा मान सन्मान करून आणि तळी भरायची असते कुलदैवताच्या नावाने. आता आपण हा जो काही 6 दिवस कुलदैवताचा मान सन्मान करणार असतो तर तो कशासाठी करतो, तर आपल्या संसारिक ज्या काही अडचणी आहे, ज्या काही समस्या आहे, जसे की बघा आपल्या मुलाबाळांच्या शैक्षणिक समस्या, मुलांच्या विवाहाच्या समस्या, आपल्या कुटुंबातल्या आर्थिक समस्या, कुटुंबामध्ये जर काही भांडणं तंटा किंवा आपल्या भाऊबंदकीचे काही भांडणं तंटा असतील तर या सगळ्या समस्या आणि अजून बऱ्याच काही, तर अशा प्रकारच्या घरातली आजारपणं वगैरे अशा ज्या काही समस्या असतात तर यासाठी आपल्याला आपल्या कुलदैवताचा वेळेवर मान सन्मान करणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणूनच या 6 दिवसात मान सन्मान करून चंपाषष्ठीला आपल्या कुलदैवताची जे काही आपलं कुलदैवत आहे त्यांच्या नावाने आपल्याला तळी भरायची असते. तर आजच्या या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला कुलदैवताची तळी कशी भरायची याबद्दल माहिती देणार आहे. तर चंपाषष्ठी, आता बघा आपण जे काही महाराष्ट्रातले लोक आहोत तर बऱ्याच जणांचे जे काही कुलदैवत आहे ते कुलदैवत खंडोबा महाराज आहे. आता बघा आपली जी काही कुलदेवी असते, कुणाची रेणुका माता असते, कुणाची गडावरची सप्तशृंगी माता असते, कुणाची तुळजाभवानी माता असते. तर मग ज्यावेळेस नवरात्र येतात, नवरात्रीच्या वेळेस कसं आपण कुलदेवीचा सगळा मानसन्मान आपण करतो, तिच्या नावाने उपवास करतो देवी मातेच्या नावाने. त्यानंतर मग आपण पूजा अर्चना सगळ्या सेवा, परत दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करतो. तशाच प्रकारे हे जे काही 21 नोव्हेंबर तर 26 नोव्हेंबर जे दिवस आहे, 6 दिवस हे आपल्याला आपल्या कुलदैवतासाठी, कुलदैवताच्या मान सन्मानासाठी द्यायचे आहे. या दिवसात आता हे जे काही 6 दिवस आहे या 6 दिवसात आपल्याला व्यवस्थितपणे खंडोबा महाराजांना घटी बसवायचा आहे. आता घटी बसवणं म्हणजे कसं की एका चौरंगावर तुम्हाला पिवळा कपडा अंतरायचा आहे. त्यानंतर मग एका टोपलीत तुम्हाला थोडीशी माती भरून त्याच्यामध्ये काही गहू मिक्स करून द्यायचे आहे, थोडंसं ओलसरपणा करून, आणि त्याच्यावर तुम्हाला एक पाण्याने भरलेला मातीचा घडा ठेवायचा आहे. मग मातीच्या घड्यामध्ये तुम्ही सुपारी ठेवू शकता, 1 रुपया ठेवू शकता, हळदी कुंकू असं पाण्यामध्ये तुम्ही दुर्वा असं सगळं टाकायचं आहे तुम्हाला. आणि त्यानंतर त्या घड्यावर तुम्हाला एक आंब्याचा डहाळा ठेवायचा आहे आणि त्या आंब्याच्या डहाळ्यावरच तुम्हाला मग एक ताट ठेवायचं आहे आणि त्या ताटामध्ये तुम्हाला थोडीशी हळद ठेवायची आहे, ज्याला की आपण भंडारा असं पण म्हणतो, खंडेराव महाराजांचा भंडारा. तर मग तुम्हाला त्या ताटामध्ये काही भंडारा टाकायचा आहे आणि त्या भंडारा पसरवल्यानंतर त्याच ताटात तुम्हाला आपल्या खंडेराव महाराजांचा टाक घटी बसवायचा आहे. म्हणजे 6 दिवस हा टाक तुम्ही त्या ताटावर घटी बसून द्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण नवरात्राच्या दिवसात देवी मातेला घटी बसवतो तसंच आपल्याला खंडेराव महाराजांना सुद्धा घटी बसवायचा आहे. 6 दिवस हा टाक हलवायचा नाहीये, परंतु तुम्हाला 6 दिवस मात्र या टाकाची रोज पूजा अर्चना आरती हे सगळं करायचं आहे. 6 दिवस तुम्हाला आपल्या खंडेराव महाराजांच्या नावाने तुम्हाला उपवास करायचे आहे. घरातील प्रमुखाने किंवा इतर घरातील कोणत्याही व्यक्तीने केले तरी चालेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला आपलं जे काही गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मल्हारी मार्तंड श्री मल्हारी सप्तशती जो काही ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं रोज तुम्हाला एकदा पठण करायचं आहे. आता हा मल्हारी सप्तशती ग्रंथ कोणता आहे तर हा बघा, हा मल्हारी सप्तशती ग्रंथ आहे. हा ग्रंथ अगदी छोटा आहे, याला मोजून एखादा किंवा 1.25 तास 1.5 तास लागतो तो वाचायला. तर हा तुम्हाला जर तुम्ही रोज वाचला तर अतिशय उत्तम, रोज नसेल शक्य तर दर रविवारी वाचला तरी चालेल.
किंवा आता हे जे काही 6 दिवस आहे ना, या 6 दिवसात सुद्धा तुम्ही या मल्हारी सप्तशती ग्रंथाचं एक पारायण जरी रोज दिवसातून एकदा केलं तरी तुमच्यावर खंडेराव महाराजांची कृपा होईल आणि तुमच्या घरातले जे काही प्रश्न असतील, मुलांच्या शिक्षणाचे, आर्थिक प्रश्न किंवा मग मुलांचे विवाहाचे प्रश्न किंवा आपल्या कुटुंबातील भांडण तंटे जे काही असतील, समस्या, आजारपण, अशा ज्या काही समस्या आहेत त्या समस्या तुमच्या घरातील बऱ्याच अंशी कमी झालेल्या तुम्हाला दिसून येतील. तर अशा प्रकारे तुम्हाला 6 दिवस आपल्या खंडोबा महाराजांची सेवा करायची आहे, मान सन्मान करायचा आहे. आणि त्या 6व्या दिवशी तुम्हाला चंपाषष्ठीला खंडेराव महाराजांच्या नावाने तळी भरायची आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एका ताटात भंडारा घ्यायचा आहे, म्हणजेच की हळद, आणि त्या भंडाऱ्यामध्ये, त्या ताटामध्ये तुम्हाला एक तांब्या ठेवायचा आहे पाण्याने भरलेला. त्याच्यामध्ये तुम्हाला सुपारी, 1 रुपयाचे नाणे आणि अक्षता असं टाकून, काही हळदी कुंकू असं टाकून पाण्यामध्ये तुम्हाला 5 नागलीची पानं त्या तांब्याच्या आजूबाजूला ठेवायची आहे. त्यात एक नारळ तुम्हाला ठेवायचं आहे. आता हे ज्या प्रकारे तळी भरण्याचं ताट हे तयार केलं गेलेलं आहे, या ताट उचलण्यासाठी तुम्हाला 5 मनुष्यांना बोलवायचं आहे, 5 पुरुषांना बोलवायचं आहे. म्हणजे लहान मुलंही चालतील, 10वी, 11वी, 12वी, 5वी, 6वी अशी मुलं पण चालतील. तर अशी 5 मुलं किंवा 5 पुरुष तुम्हाला बोलवायचे आहे तळी भरण्यासाठी. आणि 5नी या ताटाला हात लावायचा आहे, दोन्ही हात लावायचे आहे आणि दोन्ही हात लावून हे ताट तुम्हाला वरती उचलायचं आहे. आणि वरती उचलल्यानंतर या 5ही जणांनी त्या ताटाला स्वतःचं कपाळ कमीत कमी 3 वेळा टेकवायचं आहे. आणि 3 वेळा टेकवल्यानंतर प्रत्येक वेळी तुम्हाला येळकोट येळकोट जय मल्हार असा खंडेराव महाराजांचा जय जयकार करायचा आहे. येळकोट येळकोट जय मल्हार अशा प्रकारे तुम्हाला खंडेराव महाराजांचा जय जयकार करायचा आहे. नंतर हे जे काही ताट आहे हे ताट तुम्हाला खाली ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे याला तळी भरणं म्हणतात. अशा प्रकारे तुम्हाला खंडेराव महाराजांचा जय जयकार करत तळी भरायची आहे. या ताटातला जो काही भंडारा आहे तो भंडारा या पुरुषांनी कपाळी लावायचा आहे. आणि त्यानंतर कुटुंबातल्या ज्या काही व्यक्ती आहे, पुरुष मंडळी, त्यांनी वर्षभर सुद्धा या हळदीचा टिळा म्हणून ते कपाळी नक्की लावू शकतात. त्याचबरोबर हे जे काही नारळ आहे कलशावर ठेवलेलं ते फोडून सगळ्यांनी खायचं आहे. त्याचबरोबर खाण्याच्या आधी हा प्रसाद म्हणून तुम्हाला खंडेराव महाराजांना अर्पण करायचं आहे. आता तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणाहून तुमची जेजुरीची जी काही दिशा असेल त्या दिशेला तुम्हाला कमीत कमी 5 पावलं चालत जायचं आहे. आणि 5 पावलं चालत गेल्यानंतर जेजुरीच्या दिशेने तुम्हाला तिथून खंडेराव महाराजांना खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला आपले जे काही खंडेराव महाराज आहे, घरात जे काही घटी बसलेले असतात, जो काही टाक आहे त्या टाकाला सुद्धा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्य कोणता दाखवायचा, तर भरीत भाकरी आणि पुरणपोळी याचा तुम्हाला खंडेराव महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर हे जे काही भरीत आहे तर ते भरीत नवीन वांग्यांचं बनवावं असं म्हणणं आहे. त्याचबरोबर त्यात नवीनच लसूण वापरावा आणि त्याचबरोबर एक कांदा ठेवावा त्या ताटामध्ये नैवेद्यासाठी. तो पातीचा कांदा, नवीन कांदा ठेवावा असं म्हटलं जातं. परंतु ज्याच्याकडे नसल तर त्याला शक्य नसेल तर त्यांनी जुना लसूण, जुना कांदा आणि जुनी वांग्यांचं भरीत केलं तरीही काही हरकत नाही, कारण शेवट देव फक्त वासाचा आणि भावनेचा भुकेला असतो. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. पुरणपोळी ही ताटामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला हा नैवेद्य खंडेराव महाराजांना दाखवला गेल्यानंतर 14 पूर्णाच्या दिव्यांची तुम्हाला आरती करायची आहे खंडेराव महाराजांची. आता जी काही आरती आहे ती या मल्हारी सप्तशती पुस्तकात दिलेली आहे. तुम्ही याच्यातून खंडेराव महाराजांची आरती करू शकतात. आता 14 पूर्णाची दिवे ती कशी करायची, तर तुम्हाला एका ताटामध्ये पुरण थापून घ्यायचे थोडंसं आणि त्याच्यात तसे 14 गोल बोटाने करायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुपाने भरलेल्या, ज्या काही तुपात मिक्स केलेल्या ज्या काही फुलवाती आहेत त्या 14 ताटामध्ये तुम्हाला ठेवून द्यायच्या आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला ते ताट फिरून आपल्या खंडेराव महाराजांची आरती अगदी मनोभावे करायची आहे. आता हे सगळं तुमचं झालेलं आहे. खंडेराव महाराजांचा हा सगळा मान सन्मान तुम्ही केलाय. त्याच्यानंतर जर शक्य असेल तर तुमच्या आजूबाजूला जर कोणी धनगर जोडपं असेल तर त्या धनगर जोडप्याला तुम्हाला छानपैकी जेवू घालायचं आहे. तुम्ही घरात जो काही स्वयंपाक केलेला असेल तो तुम्ही त्यांना जेवू खाऊ घालू शकतात. किंवा नसेलही तरी आपल्या खंडेराव महाराजांना नैवेद्य दाखवून तुम्ही मनोमन आपल्या मुलाबाळांसाठी प्रार्थना नक्कीच करू शकतात की माझ्या संसारातील ह्या ज्या काही अडचणी आहे या अडचणी पूर्णपणे नाहीशा करा. खंडेराव महाराज तुमच्या आमच्या पूर्ण कुटुंबावर
कृपा असू द्या. आणि त्याचबरोबर जर शक्य झालं तर तुम्ही एकदा आपले जे काही खंडेराव महाराज आहे जेजुरीला खंडेराव महाराजांचा मान सन्मान करण्यासाठी नक्की जात जा. लगेच जा असं मी म्हणणार नाही, परंतु कमीत कमी आपल्या गुरुमाऊलींच्या सांगण्यानुसार वर्षातून एकदा तरी खंडेराव महाराजांचा मान सन्मान जर आपण केला तर आपल्या कुटुंबातील बऱ्याच अंशी ज्या काही समस्या असतात त्या समस्या पूर्णपणे कमी होतात. मुलांच्या शिक्षणाच्या, विवाहाच्या ज्या काही समस्या असतील त्या, किंवा आपल्या भाऊबंदकीत जर काही वाद चालू असेल जमीन जुमल्यावरतून, प्रॉपर्टीवरतून, तर ते वाद सुद्धा पूर्णपणे मिटतात. त्यामुळे खंडेराव महाराजांचा मान सन्मान करणं अतिशय गरजेचं आहे. जितकं महत्व, आता बघा आपण बऱ्याच म्हणजे महिला काय करतात, देवी मातेला खूप महत्व देतात. नक्कीच द्या तुम्ही, कारण आपली ती कुळदेवी आहे. कुळदेवीला महत्व दिल्याशिवाय आपल्या घरातला एक प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे कुळदेवीला नक्कीच महत्व द्या. पण खंडोबा महाराजांकडे आपलं बऱ्याच अंशी दुर्लक्ष होतं आणि अशा वेळेस काय होतं, मुलाचं व वडिलांचं एकमेकांशी पटत नाही. तिथे सुद्धा आपल्याला गुरुमाऊली हाच उपाय सांगतात का जर तुम्ही एकदा जरी जेजुरीला गेले आणि खंडेराव महाराजांचा पूर्णपणे मान सन्मान करून आले, जसं की एक धोतर, खोबरं, 1.25 किलो खोबरं, हळद, भंडारा, हे सगळं जर आपण खंडेराव महाराजांना अगदी मनोभावे अर्पण केलं आणि प्रार्थना केली मनोमन आपल्या सांसारिक समस्या सुटण्यासाठी, तर तिथेच आपल्याला खंडेराव महाराज अगदी भरभरून आशीर्वाद देतात व पुन्हा आपल्या आयुष्यात अशा काही समस्या येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे ही जी काही 6 दिवस असतात, ही 6 दिवस खास खंडेराव महाराजांच्या मान सन्मानाचीच असतात आणि तो आपण नक्की प्रत्येक कुटुंबातील कुटुंब प्रमुखाने नक्की केलाच पाहिजे. तर अशा प्रकारे खंडेराव महाराजांची तळी तुम्हाला चंपाषष्ठीला भरायची आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या स्वामी समर्थ महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा.